रेडी. महोदय परिच्छेद. आपल्या दैनिकाच्या दिनांक 2 सप्टेंबर 1976च्या अंकात 4 वर्ष लोटली तरी पुलाचे काम अपूर्ण या मथळ्याखाली मोरवा खाडीवरील पुलासंबंधी जी बातमी प्रसिद्ध झाली आहे तीमुळे वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता असल्याने त्या बाबतीतील वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे. वरवर पाहता मोरवा खाडीवरील पुलाचे काम सोपे वाटत असले तरी वस्तुतः ते तसे नाही. खाडीतील पूल बांधण्याच्या जागेवर 100 फुटापर्यंत सुद्धा खडक नसल्याने ते काम अत्यंत बिकट झाले आहे. पुलाचा संकल्पचित्र आराखडा तयार करताना पुलाचा पाया कशा तऱ्हेने बांधून काढावा याविषयी अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या पुलाचे आराखडे वेळोवेळी बदलणे भाग पडले. बऱ्याच विचारविनिमयानंतर संकल्पचित्र व अंदाजपत्रकाला सन 1971मध्ये मान्यता देण्यात आली. त्यानंतर टेंडरे मागून सन 1972मध्ये ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली व त्याच्याकरवी काम सुरू करण्यात आले. काम पुरे करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. पुलाचा भूमिपूजन समारंभ 25 फेब्रुवारी 1972 रोजी त्यावेळचे नागरी पुरवठा व महसूल मंत्री श्री भाऊसाहेब वर्तक यांच्या हस्ते झाला. पुलाच्या पायासाठी विशिष्ट प्रकारचे खांब खाडीमध्ये खोलवर रोवून त्यावर पुलाचे वजन टाकावयाचे होते. तथापि खाडीतील जमीन हे वजन पेलण्यास अत्यंत कमकुवत असल्याने अशा प्रत्येक खांबाच्या वजन पेलण्याच्या क्षमतेची चाचणी घेणे आवश्यक होते. हे करीत असताना काही खांब खाडीत खचून त्यावर वजनासाठी ठेवलेले लोखंडी रूळ, सळया वगैरे खाडीत पडले. ते काढून पुन्हा काम करून घेण्यात काही काळ वाया गेला. वर वर्णन केलेल्या परिस्थितीवरून कोणाच्याही हे लक्षात येईल की वरील पुलाचे काम इंजिनियरच्या दिरंगाईमुळे लांबलेले नसून पुलाच्या पायातील विचित्र परिस्थिती, खाडीत काम करण्यातील नैसर्गिक अडचणी व प्रत्यक्ष काम चालू असता निर्माण झालेले प्रमुख प्रश्न यामुळेच या पुलाचे काम मागे पडले आहे. सध्या पुलाला आधार देणारे सर्व खांब बांधून तयार असून एक गाळाही बांधून तयार आहे. उरलेले काम या वर्षाच्या अखेरीपर्यंत पुरे होईल अशी उमेद आहे. पुलाचे काम मागे पडल्याने जनतेची जी गैरसोय व अडचण होत आहे त्याबद्दल संबंधित खात्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. आपला